गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। भगवत कृपेनी आनंदाचे तत्वज्ञान हे आपलं
पारमार्थिक चिंतन सुरू आहे. आणि पदाच्या ठिकाणी आपण पाहिलं मागच्याला की एखादं वाक्य असतं, त्या वाक्यामध्ये शब्द असतात. त्या शब्दांना संस्कृतमध्ये पद म्हणतात. तर त्या पदाच्या ठिकाणी असलेली जी शक्तिवृत्ती किंवा लक्षणवृत्ती आणि त्या लक्षणवृत्तीचे 3 प्रकार हे आपण बघितले. आणि मागील सत्रामध्ये विशेषतः महावाक्य चिंतनासाठी लक्षणवृत्तीचा उपयोग कशा पद्धतीने होतो या विचाराला आपण आरंभ केला होता. पुन्हा दरवेळेलाच मी हे बोलतो, पुन्हा एकदा बोलतो की आपल्याला पंडित व्हायचं नाही आहे, त्याच्यासाठी म्हणून आपण शास्त्राचा अभ्यास करत नाही आहे. तर साधनेसाठी साधनेमध्ये त्याचा थेट उपयोग अजून एक गोष्ट जाता जाता की माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका नेहमी सांगतात की विचार हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. काय होतं, या सर्व अखंड काहीतरी करण्याच्या धवडग्यामध्ये, चांगला शब्द आहे तो, धवडग्यामध्ये एक छान वाक्य आहे की वी हॅव फॉरगॉटन हाऊ टू बी ह्युमन बीइंग बिकॉज वी आर ऑलवेज ह्युमन डुईंग. अखंड काहीतरी, त्यामुळे तीच प्रवृत्ती घेऊन मी परमार्थात ते शिरतो. आणि मग जसं व्यवहारामध्ये माझा अनुभव असतो की काहीतरी केल्याने काहीतरी प्राप्त होतं, काहीतरी मिळतं, तीच सवय घेऊन परमार्थात आहे. सद्गुरू नाही, काहीतरी करायला सांगा हो, काहीतरी करायला सांगा. गिरनारच्या पायऱ्या चढून या, तीर्थयात्रा करा, 16 सोमवार करा, असं काही ऐकलं की आपल्याला बरं वाटतं, असं वाटतं हां आता काहीतरी सांगितलं, काहीतरी केलं. पण साधा विचार आहे की मी जीव आहे, हे जग सत्य आहे, मी कर्ता भोगता आहे, हे सर्व जर अविचार असतील तर त्याचा मुकाबला कशाने करायला पाहिजे? विचाराने. साधं गणित आहे. हां, तो विचार शिकण्यासाठी अभ्यास, तो विचार टिकण्यासाठी तपश्चर्या, म्हणून तीर्थयात्रा, म्हणून उपवास, म्हणून देवपूजा, बरोबर आहे. पण कशासाठी हे विसरून गेलं किंवा त्याला कर्मकांडाचं स्वरूप प्राप्त होतं. नाही, आम्ही ह्याच पद्धतीने करतो. अरे हो, पण कशासाठी ते नाही विचारायचं. पुढे जाऊ. मुद्दा, पारमार्थिक चिंतन. आपण हा जो शास्त्रीय थोडासा क्लिष्ट विषय समजून घेतोय, कशासाठी? तर विचार हे साधन आहे आणि विचार नावाच्या या माझ्या साधनाला बळ प्राप्त व्हावं, दिशा प्राप्त व्हावी, ह्याच्यासाठी. म्हणून मागील सत्रामध्ये विशेषतः आपण लक्षणवृत्तीचा उपयोग महावाक्य चिंतनासाठी, तिथे विचार याचा अर्थ विवेक म्हणजे चिंतन कशाचं? महावाक्याचं. त्याच्यासाठी लक्षणवृत्तीचा उपयोग कसा होतो या विचाराला आपण, या अभ्यासाला आपण आरंभ केला होता मागच्या वेळेला. आणि सामवेदातील, छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसी हे जे महावाक्य आहे, त्या महावाक्यातील तत्पदाचा आणि त्वम पदाचा अनुक्रमे काय अर्थ होतो, वाच्यार्थ काय होतो? ईश्वर चैतन्य आणि जीव चैतन्य असा त्याचा वाच्यार्थ होतो. तत् पद वाच्यार्थ ईश्वर चैतन्य, त्वम पद वाच्यार्थ जीव चैतन्य, असं आपण मागच्या वेळेला शिकलो होतो. आता आपण हेही बघितलं होतं की वाच्यार्थाप्रमाणे जो अर्थ घेतला त्या विधानाचा, म्हणजे त्या महावाक्याचा, विधान म्हणजे वाक्य, पण इथे महावाक्याचा विचार सुरू आहे म्हणून महावाक्य.
त्याचा जर मी वाच्यार्थाप्रमाणे अर्थ घेतला तर या दोन विरुद्ध धर्मवान ज्या गोष्टी आहेत, ईश्वर आणि जीव, यांची एकवाक्यता किंवा त्यांचं एकत्व सिद्ध होत नाही. म्हणजेच शास्त्रीय भाषेमध्ये शक्तिवृत्तीने काम भागत नाही. झालं शिकून, आता सारखं सारखं मी मागे नाही जाऊ शकत. शक्तिवृत्ती शिकून झालेली आहे आपली. शक्तिवृत्तीने काम भागत नाही, तर तिथे काय करावं लागतं? लक्षणवृत्ती वापरावी लागते. बरं, जहल लक्षण आपण जे तीन प्रकार शिकलो लक्षणवृत्तीचे, त्यातला पहिला प्रकार जहल लक्षण. तर जहल लक्षणं जर वापरली तर अन्य ज्ञेय वस्तू मानावी लागते. कारण सगळ्याच वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो की नाही जहल लक्षणात. मग अन्य काहीतरी ज्ञेय मानावं लागतं. म्हणजे सगळीच गडबड. काय गडबड ते मागच्याला बोललो होतो आपण. आणि अजहल लक्षणा वापरली तर वाच्यार्थाचा जो मुळात विरोध आहे तो निवृत्त होत नाही, कारण आहे त्याचा स्वीकार करून नवीन काहीतरीची भर घालावी लागते अजहल लक्षणेत. मुद्दा, जहल आणि अजहल लक्षणा दोन्हीही लक्षणा वापरता येत नाही महावाक्याचा बोध होण्यासाठी. मग उर्वरित जी आहे एकमेव लक्षणं, आता उरली कोणती? जहद जहल लक्षणा, किंवा त्याला आपण मागच्याला शिकलो होतो, त्याला भागत्याग लक्षणा असंही म्हणतात. आणि ही लक्षणं वापरूनच महावाक्याचा बोध होऊ शकतो. माझं जे ध्यानकाळी करण्याचं जे चिंतन आहे, त्याचा आपण थोडासा हाऊमध्ये जास्त विचार करणार आहोत. त्याच्यासाठी ही सगळी मांडणी सुरू आहे बरं, नेहमीप्रमाणे. याच्यावर पुढची इमारत उभी राहणार आहे आपली. त्या महावाक्याचं चिंतन कसं करायचं आहे, त्याचा बोध कसा करून घ्यायचा आहे, कसा माझ्या बुद्धीचा निश्चय करायचा आहे. कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, माऊली सुद्धा म्हणते ज्ञानेश्वरी. मग कसा निश्चय करायचा आहे बुद्धीचा, त्याच्यासाठी हे सर्व काय आहे? आपल्या बुद्धीला पुरवायचं खाद्य आहे. साध्या भाषेत फूड फॉर थॉट, शुद्ध मराठीत. त्यामुळे भागत्याग लक्षणच वापरावी लागते, तर महावाक्याचा बोध होऊ शकतो. आणि सर्व आपण खरं तपशीलवार मागच्याला बघितलं होतं, समजावून घेतलं होतं. आता आजच्या अभ्यासाकडे वळताना ही जी भागत्याग लक्षणेची रीत आहे ती आपण समजून घेणार आहोत. मागच्याला उल्लेख केला होता मी, थोडंसं बोललो होतो की भागत्याग लक्षणं वापरावी लागते, ती कशी वापरायची. तर तत्पद वाच्यार्थ जो ईश्वर, मगाशी आपण बोलल्याप्रमाणे, आणि त्वमपद वाच्यार्थ जो जीव आहे, यांच्यातला जो परस्पर विरोध आपल्याला वाच्यार्थ स्वीकारला तर दिसतो, त्या विरोधी धर्माचं जे कारण आहे ती म्हणजे उपाधी. त्या उपाधीचा त्याग करायचा आहे आणि शुद्ध असंग चैतन्याचा जो भाग आहे त्यात असलेल्या एकतेचा स्वीकार करायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला भागत्याग लक्षणं वापरायची आहे. ह्या पद्धतीने भागत्याग लक्षणं वापरून महावाक्याचं बोधरूप चिंतन करता येतं. आणि म्हणजेच काय, तर त्याच्या लक्ष्यार्थाचा बोध होतो. वाच्यार्थाने बोध होत नाही आहे, कळलं आपल्याला. शक्तिवृत्ती कामात येत नाही आहे, म्हणून आपण लक्ष्यार्थाकडे जातोय आणि त्याच्यासाठी लक्षणा वापरतोय आणि त्याच्यासाठी भागत्याग लक्षणा वापरतोय. हे नुसतं बोलणं नाही आहे बरं, हे नुसतं काय म्हणत आलं, दिस इज नॉट जस्ट अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. उपाधी म्हणजे काय ते आपण बघणारच आहोत, पण तिचा त्याग करायचा म्हणजे ही साधनेचाच भाग आहे तो. म्हणजे परमपूज्य काका म्हणतात तसं की उरलेले 23 तास करावयाची जी साधना आहे, ज्याला अप्लाइड वेदांत म्हणतात, म्हणजे तो ध्यानाचा 1 तास साजरा होतो. उरलेले 23 तास मी वाटेल तसा वागीन, जसं आत्तापर्यंत वागत आलो 50-60 वर्ष. आणि मग 1 तास मांडी घातल्या, डोळे मिटले की काहीतरी जादू घडावी
चमत्कार घडावा अशी जी आपली अपेक्षा असते ती कधीच सफल होणार नसते आयुष्यामध्ये. 23 तास. आणि म्हणून मी हे उपाधीच्या त्यागाबद्दल बोललो, की हे अखंड मी सारखं मध्ये मध्ये जे बोलतोय ते ह्याचा उपयोग आपल्याला कसा होतो ह्याच्यासाठी सांगणं सुरू आहे. नाहीतर असं शक्यता आहे की ऐकणारा श्रोता हरवून जाऊ शकतो. नेमका विषय काय सुरू आहे, नेमकं सांगणं काय सुरू आहे, त्याचा उपयोग काय आहे, हे आपल्या नजरेसमोरून हटता कामा नये. म्हणून मी मध्ये मध्ये त्याचा उपयोग सांगत असतो सातत्याने. मुद्दा, लक्षार्थाचा बोध होतो जेव्हा उपाधीचा त्याग होतो. आणि उपाधीचा त्याग हा फार मोठा विषय आहे. तो कसा करायचा, काय करायचा. अम, विचाराने तर तो महावाक्याचं चिंतन करताना करावयाचाच असतो. पण ते जमण्यासाठी जी अधिकार प्राप्ती असते ती दिवसभर कमवावी लागते. पण मूळ विषय आपला सुरू आहे की या उपाधीमुळे काय होत आहे. हा जो आपण विरुद्ध धर्म आहे, त्या विरुद्ध धर्मासह असलेल्या दोन गोष्टी आपल्यासमोर येतात. पंचदशी नावाचा एक छान ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये विद्यारण्य स्वामींनी हीच गोष्ट छान स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात, सत्यम ज्ञानमनंतम यद ब्रह्म यद वस्तू तस्य तत्. सुंदर श्लोक आहे. सत्यम ज्ञानम अनंतम यत ब्रह्म तद वस्तू तस्य तत् ईश्वरत्वं च जीवत्वम उपाधिम द्वयकल्पितम. काय सांगतो श्लोक? समजायला सोपं आहे संस्कृत तसं. सत्यम ज्ञानम अनंतम सच्चित आनंद असं असलेलं ब्रह्म नावाचं एकमेव पारमार्थिक तत्व आहे. आणि ईश्वरत्वम च जीवत्वम, हे जे ईश्वरत्व आहे, जीवत्वम आहे, हे काय आहे? उपाधिम कल्पद्वयम किंवा द्वयकल्पितम. या दोन उपाधी कल्पित आहेत, त्याच्यावर केलेल्या कल्पना आहेत. मूळ तत्व काय आहे? एकच तत्व आहे. एकच ब्रह्म नावाचं तत्व, एकमेव पारमार्थिक तत्व आहे. त्याच्यावरती जीव नावाची एक उपाधी, ईश्वर नावाची दुसरी उपाधी. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्व जाते श्वताश्वत. हे सांगणं सुरू आहे वेगळ्या भाषेमध्ये. तिथे फक्त संदर्भ वेगळा आहे. फलाचा तिथे विचार आहे. आपल्याला आत्ता तो नाही विचार करायचा. पण सत्यम ज्ञानमनंतम यद ब्रह्म तद वस्तू तस्य तत्, विद्यारण्य स्वामी म्हणतात. मग आता एकच ब्रह्म नावाचं तत्व आहे, पारमार्थिक तत्व एकच आहे, आणि त्याच्यावरती दोन उपाधींची कल्पना केली, एक ईश्वर आणि एक जीव. मग ईश्वराचं नेमकं स्वरूप काय आहे? तर मायाम तू प्रकृतीम विद्या मायनम तू महेश्वरम, प्रसिद्ध श्लोक आहे श्वेताश्वत उपनिषदातला. मायाम तू प्रकृतीम विद्या मायनम तू महेश्वरम तस्यावयवभूतैस्तु व्याप्तम सर्वमिदम जगत. म्हणजे प्रकृती जे आहे ते मायेचं स्वरूप आहे. आपल्याला जे सगळं जगत, प्रकृतीरूप जगत दिसतं, हे मायेचं स्वरूप आहे. आणि ते मायेचं स्वरूप असून ईश्वर त्या मायेचा स्वामी आहे, असा हा श्लोक आपल्याला सांगतोय. मायाम तू प्रकृतीम विद्यान मायिनम तू महेश्वरम, मायेचा स्वामी. आणि त्या मायेला अधिष्ठान रूपाने सत्ता स्फूर्ती देणारा हा जो मायावी आहे, मायावी म्हणतात ईश्वराला. अजून एक शब्द, मायेचा स्वामी मायावी. तर त्याचे हे जे माईक अवयव आहे, त्या अध्यासाद्वारा संपूर्ण जगत त्यांनी व्यापलेलं आहे. पुरुष सुक्त, विराट स्वरूप ईश्वराचं जे स्वरूपाचं वर्णन पुरुष सुक्तामध्ये येतं, ते या दृष्टीनेच येतं. अवयव शब्द वापरला म्हणून माईक आणि अध्यासिक शब्द आणावे लागले.
कारण अवयव हे मायेच्या प्रांतातच शक्य आहेत. पण त्यांनी हे संपूर्ण जगत व्यापलेलं आहे. अधिष्ठान रूपाने ब्रह्म आहे. पण मायेचा स्वीकार केला, उपाधीचा स्वीकार केला, की मग ही पूर्ण भाषा सुरू होते अवयवाची. आणि त्याने संपूर्ण जगत व्यापलेलं आहे. पुष्कळ वेळा आपला हा विचार करून झालेला आहे. ईश्वराने ते जगत निर्माण केलं, त्यात तो शिरला, त्याने ते व्यापलं, ते व्यापून त्या पद्धतीने तो प्रशासन त्याचं करतो. उत्पत्ती स्थिती लय प्रवेश प्रशासन, पाच प्रमुख कर्म आहेत ईश्वराची. जसं म्हणाल, श्वेताश्वेतर उपनिषदांनी केलेलं ईश्वराचं हे वर्णन आहे. आणि हे हे झालं ईश्वराचं वर्णन. जीवाचं वर्णन सांगताना पंचदशीकार म्हणतात की चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. व्याख्या केलेली आहे. काय म्हणतात आहे? चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संगो जीव उच्यते. म्हणजे काय आहे? हा संघात आहे. कुटस्थ चैतन्य. आता थोडी भाषा बदलली का? कारण देहाची त्याला सापेक्षता आली, रिलेटिव्हिटी. या माझ्या, तुमच्या, सर्वांच्या, आपले जे सर्वांचे जे देह आहे, त्या देहाच्या सापेक्षतेने. म्हणजे घट आहे समजा माझ्यासमोर एखादा, त्या घटाच्या सापेक्षतेने मी त्याला घटाकाश म्हणतो. त्यातली जी पोकळी आहे म्हणजे आकाश आहे, घटाकाश. घटाची सापेक्षता आहे, रिलेटिव्ह टू घट, भांड. अन्यथा प्रत्यक्षात पाहिलं तर काहीच फरक पडलेला नाही. जे मठाकाश आहे तेच घटाकाश आहे, जे घटाकाश आहे तेच मठाकाश आहे. म्हणून जे कुटस्थ चैतन्य आहे तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे. हे तत्व सर्व देहामध्ये अधिष्ठान रूपाने व्यापून राहतं, असं हा श्लोक मला सांगतो. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुन्हा. तो पुढे येणार आहे की हे चैतन्य, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. माऊली ज्ञानेश्वर सुंदर ओवी येते. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. पण तत्वज्ञ संत स्वीकारिती, मी कुठे स्वीकार करतो त्याचा? मला अखंड विस्मरण आहे त्याचं. म्हणून तुम्ही स्वतःला देह समजतो, स्वतःला जीव समजतो, माझी बुद्धी म्हणजे मी समजतो, माझं मन म्हणजे मी समजतो, इत्यादी. मुद्दा, हे जे चैतन्य आहे, हे जे कुटस्थ चैतन्य देहाच्या संदर्भात त्याला म्हटलं, पण त्यालाच आत्मा म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. हे या देहामध्ये अधिष्ठान रूपाने व्यापून राहतं. पण त्याचप्रमाणे लिंग देह ज्याला म्हणतात, ज्याला अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर अंतःकरण म्हणतात, ते सुद्धा आपल्या संपूर्ण देहामध्ये व्यापून राहतं. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्च यः पुनः. लिंगदेह सुद्धा. आणि त्या अंतःकरणामध्ये, त्या लिंगदेहामध्ये, पुन्हा अंतःकरणात म्हणूया साध्या भाषेत, कुटस्थ चैतन्याच्या पडलेले जे प्रतिबिंब आहे त्याला चिदाभास असं म्हणतात. आणि इथे प्रतिबिंब याचा अर्थ आरशात माझं प्रतिबिंब मी पाहतो तसं नव्हे, तर त्याच्यात फाकलेला प्रकाश. नेहमीचा प्रयोग, डोळ्यासमोर आणायचा काचेचा गोळा, त्याच्याजवळ टॉर्च धरला, टॉर्चचा प्रकाश फाकेल की नाही त्या काचेच्या गोळ्यामध्ये? फाकेल का? कारण ती काच स्वच्छ आहे, प्रकाश घेण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये. दगडाच्या जवळ नेला टॉर्च, प्रकाश फाकेल का? नाही. आहे अजून दुसऱ्या टप्प्यातच आपण आहोत, व्हॉट नावाच्या. आणि जीव ही संकल्पना समजून झालेली आहे. पण काय आहे, असं बऱ्याच वेळेला मला समजून झालेलं आहे असं म्हणून चालतही नाही, थोडीशी उजळणी घ्यावीच लागते. म्हणून मी पुन्हा एकदा जीव समजून सांगतोय इथे, थोडक्यात सांगतोय, आवश्यक आहे चालू विषयासाठी. पुन्हा एकदा, हे कुटस्थ चैतन्य
ब्रह्मतत्व, आत्मतत्व संपूर्ण देहामध्ये व्यापून आहे. अंतःकरणही संपूर्ण देहामध्ये व्यापून आहे. त्यामुळे त्या अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब म्हणजे फाकलेला प्रकाश त्या आत्मचैतन्याचा, ते सुद्धा स्वाभाविकपणे काय आहे, संपूर्ण देहात व्यापून आहे. म्हणून आपल्याला नखशिखांत काय आहे, जाणीव आहे. पायाच्या अंगठ्याच्या नखाला जरी धक्का लागला किंवा डोक्यावरचा केस जरी ओढला, तरी दोन्ही ठिकाणी काय आहे, आपल्याला जाणीव आहे. संपूर्ण देहात जाणीव आहे. ती याच्यासाठी आहे. आणि तो जो फाकलेला प्रकाश, ज्याला प्रतिबिंब आपण असं म्हटलो, तो प्रतिफलित होतो. म्हणून त्याला चिदाभास म्हणतात, कारण तो चितचा जणू काही आभास आहे तिथे. आणि ह्या तिन्हींचा जो समुदाय आहे, ज्याला संघात म्हणतात, चिच्छाया लिंग देहस्था तत्संघो जीव उच्यते, असं म्हणतात आहेत विद्यारण्य स्वामी. या तिन्हींचा जो समुदाय, कोणत्या तीन गोष्टी, पुन्हा एकदा, हे कुटस्थ चैतन्य, ते अंतःकरण आणि तो फाकलेला प्रकाश, या तीन गोष्टींना मिळून या समुदायाला, या संघाताला, या युनिटला काय म्हणतात, जीव असं म्हणतात. सद्गुरू म्हणतात, जीव जाईस्तोर जीव म्हणजे काय हे समजत नाही. आणि ते डॉक्टर काका असंही म्हणतात की जीव ही संकल्पना समजली नाही तर परमार्थात अजिबात प्रगती होत नाही. कारण काय होणार आहे नामस्मरणाने, काय होणार आहे ध्यानामध्ये, ते परतोनी पाठीमोरे ठाके, आपण हे आपण पे देखे, दिखत खेव म्हणे, ओळखे म्हणे तत्व मी. ही ओवी कशी समजणार आहे जर जीवच नाही समजला तर. आणि ही ओवी म्हणजे अगदी थेट प्रक्रिया समजून सांगते आम्हाला ध्यानामध्ये काय होतं. तो आत्ता विषय नाही आपला. पण या तीनला मिळून जीव असं म्हणतात. त्या तीन गोष्टींचा संघात म्हणजे जीव. म्हणजे चिदाभास आणि जीव याच्यात फरक आहे. आता कधी कधी बोलताना चिदाभासाला जीव म्हटलं किंवा जीवाच्या ऐवजी चिदाभास शब्द वापरला, फार बिघडत नाही. पण अगदी काटेकोर शास्त्रशुद्ध जर बोलायचं असेल तर जीव म्हटल्यानंतर या तीनचा संघात. कारण त्याचं कारण जाऊ द्या, आता ते कारण परंपरा पुन्हा वेळ नाही आपल्याला, की नुसता चिदाभास काही करू शकत नाही, आत्मतत्व काहीच करत नाही. कारण निष्कर्मम ब्रह्म. मग मग करणारा कोण आहे, खाणारा, पाहणारा, बोलणारा, ऐकणारा कोण आहे, त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं ना. तो जीव आहे. या तिन्हीचा संघात आहे. तिन्हीच्या संघाताला त्याच्यामुळे जीव असं म्हणतात. आणि इतकी सगळी मांडणी कशासाठी करतोय मी, असं वाटू शकेल की मध्येच काय सुरू झालं बुवा हे. ईश्वर ईश्वर तत्व म्हणजे काय आपण समजावून घेतलं. जीवतत्व म्हणजे आपण आत्ता व्याख्या बघितली त्याची. पण इतकी सगळी मांडणी कशासाठी, तर आपला जो मूळ विषय सुरू आहे, ज्याला तत्वमसी हे जे महावाक्य आहे, त्या तत्वमसीमधील तत् आणि त्वम या पदांच्या वाच्यार्थ जो आहे, कारण पुन्हा तत् म्हणजे आपण म्हटलं ईश्वर, त्वम म्हणजे आपण म्हटलं जीव, हा त्याचा वाच्यार्थ आहे. त्याचं शास्त्रीय स्वरूप समजून घेण्यासाठी आणि त्याचा लक्षार्थ आपण ज्याला म्हणतो समजण्यासाठी, म्हणजेच आत्ताची चालू भाषा जर वापरायची झाली तर लक्षणावृत्तीचा वापर कळण्यासाठी, म्हणून हे सगळं सांगितलं पुन्हा एकदा. ईश्वर म्हणजे काय, जीव म्हणजे काय. हा त्या वृत्तीचा वापर जो आपला मुख्य विषय आहे, ते आपल्याला कळायला हवा आहे, त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि थोडक्यात बोलायचं झालं, ही सगळ्या आता शास्त्रीय मांडणी केली, श्लोक सांगितले, पण थोडक्यात बोलायचं झालं अगदी, तर ब्रह्मतत्व म्हणजे केवल चैतन्य किंवा केवल चेतन, ज्याला निरुपाधिक असंही म्हणतात.
आणि निरुपाधिक शब्दाचा अर्थ समजत नसेल तर उपाधी रहित, तिथे एकही उपाधी नाही, म्हणून त्याला केवल चैतन्य असं म्हटलं. अगदी पुन्हा थोडक्यात मांडणी करतोय समजून घेण्यासाठी, व्यवस्थित खडे मांडल्यासारखं, म्हणजे आपल्याला मूळ विषय समजेल. पुन्हा ब्रह्म म्हणजे केवल चैतन्य, निरुपाधिक, एकही उपाधी तिथे नाही. ईश्वर, दुसरं तत्व आलं समोर. ईश्वर म्हणजे माया किंवा शक्ती विशिष्ट साभास चेतन. साभास का म्हटलं? आत्ताच आपण शिकलो, चिदाभास. फक्त मी ते जीवाच्या बाबतीत सांगितलं, व्यष्टीच्या बाबतीत सांगितलं, ते समष्टीला लावून घ्यायचं. मायेत पडलेलं प्रतिबिंब, इथे कूटस्थ चैतन्य म्हटलं, तिथे ब्रह्मतत्व म्हणायचं. म्हणून साभास शक्ती विशिष्ट आहे, आणि शक्ती म्हणजे माया, त्याच्या सहित बोलणं सुरू आहे, म्हणून तर त्याला ईश्वर म्हणतात. साभास चेतन आहे. माया किंवा शक्ती नावाची तिथे काय आहे? महत्वाचा शब्द उपाधी आहे. म्हणजे मायेसह किंवा शक्तीसह किंवा माया किंवा शक्ती नावाच्या उपाधीसह ब्रह्म नावाचं तत्व म्हणजे ईश्वर. अजून दुसऱ्या भाषेमध्ये, आणि जीव नावाचं तिसरं तत्व, ते अविद्या किंवा पंचकोश विशिष्ट साभास चेतन. अविद्या म्हणजे ईश्वराच्या बाबतीत त्याला माया म्हणतात, जीवाच्या बाबतीत त्याला अविद्या म्हणतात. पंचकोश विशिष्ट साभास चेतन, म्हणजे इथे अविद्या किंवा पंचकोश नावाच्या उपाधीसह असलेलं ब्रह्म नावाचं तत्व. आता ही मांडणी पुन्हा मी अशी थोडक्यामध्ये का केली? तर हे मी बोलत असतानाच तुमच्या लक्षात आलं असेल की या तीनही गोष्टींमध्ये एक सामायिक गोष्ट आहे, आणि सामायिक म्हणजे शुद्ध मराठीत त्याला कॉमन म्हणतो आपण. काय असेल? एक शब्द तीनही गोष्टींमध्ये आला, त्याला चेतन शब्द. पुन्हा ब्रह्म केवल चेतन, ईश्वर माया विशिष्ट साभास चेतन, जीव अविद्या विशिष्ट साभास चेतन. कोणती गोष्ट सामायिक आहे, कॉमन आहे? चेतन. आणि ही जी सामायिक गोष्ट आहे, म्हणजे कॉमन गोष्ट आहे या तीनही गोष्टींमध्ये, ती किंवा आपण मुख्य विचार करतोय ईश्वर आणि जीवाचा, त्याच्यामध्ये सामायिक गोष्ट आहे चेतन, केवल चेतन म्हणजे ब्रह्म. त्या सामायिक गोष्टीचा स्वीकार आणि भिन्न असलेली गोष्ट म्हणजे ही जी उपाधी आहे दोघांची, ईश्वराची माया, जीवाची अविद्या, या भिन्न असलेली ही गोष्ट म्हणजे उपाधी, तिचा त्याग म्हणजेच तर भागत्याग लक्षणा. कारण भाग आणि त्याग दोन्ही आहे त्याच्यामध्ये. किंवा जहद, जहद जहल लक्षणा, दुसरं नाव पुन्हा एकदा. स्वीकार म्हणून अजहद, त्याग म्हणून जहद, दोन्ही आहे त्याच्यामध्ये. उपाधीचा त्याग केला आहे, सामायिक गोष्टीचा स्वीकार केलेला आहे. कारण धर्म, जे विरुद्ध धर्म आपण मूळ जे बोलत होतो मागच्या वेळेला, ते विरुद्ध धर्म हे उपाधीचे धर्म आहे. देर इज नो नीड टू रेकन्साईल दॅट. त्याचा त्यागच करायचा आहे त्या उपाधीचा. आणि या उपाधीचा त्याग, मी जसं म्हणालो मगाशी, ही प्रामुख्याने वैचारिक प्रक्रिया आहे, प्रामुख्याने. आणि तेच ध्यानाचं स्वरूप आहे, म्हणून तर आपण हे सगळं शिकतोय. वैचारिक अंगाने जाणारं जे ध्यान आहे, ज्ञान प्रधान जे ध्यान आहे, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे भेद पडतो तो उपाधीमुळे होतो. जसं एखादा दृष्टांत द्यायचा झाला तर, जसं एखाद्या एखाद्या पुरुषाला पुत्र झाला की तो काय होतो? पिता. छान विचार आहे खरं. एखाद्याला विचारलं तो पिता कधी झाला, असं विचारावर. ज्या क्षणी मला पुत्र होतं त्याच क्षणी मी पिता होतो. पुत्रकाल झाला आणि मी आज पिता झालो, असं असतं का? नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, पिता होण्यामध्ये, म्हणजे मला पिता किंवा वडील म्हणण्यामध्ये पुत्रप्राप्ती हेच त्याला कारणीभूत आहे.
त्या एखाद्या पुरुषाला पुत्र झाला की तो पिता होतो, आणि त्या पुत्राला पुत्र झाला की तोच पुरुष काय होतो? आजोबा होतो. बरोबर? समजायला सोपं आहे. हा झाला दृष्टांत. आता द्राष्टांतामध्ये ईश्वर हा जणू काही, समजा आपण ब्रह्मतत्वाचा पुत्र म्हटलं, जणू काही बोलावं लागतं, कारण दृष्टांत सुरू आहे, समजून सांगणं सुरू आहे. ते ब्रह्माचा पुत्र वगैरे असला काही प्रकार नसतो. तिथे काही सिद्धच होत नाही द्वैत. पण तिकडे आपल्याला नाही जायचं आत्ता. आपण द्वैताच्या भाषेबद्दलच बोलतोय, त्यामुळे द्वैत स्वीकारून बोलायचं आहे. ईश्वर आहे, जीव आहे, जगत आहे, माया आहे, इत्यादी. तर जणू काही समजा तो ईश्वर म्हणजे ब्रह्माचा पुत्र आणि जीव हा ईश्वराचा पुत्र असं जर आपण मानलं, तर काय होतं? ब्रह्म जे आहे ते ईश्वराचा पिता होतं आणि जीवाचा आजोबा होतं. बरोबर? आता पुत्राच्या उपाधीनी पिता आणि नातवाच्या उपाधीनी आजोबा. पण पुत्र आणि नातू जर बाजूला सारले, म्हणजे उपाधी जर बाजूला सारली, तर काय राहतं? काही नाही, तो केवळ पुरुष राहतो, केवळ पुरुष, केवळ चैतन्य. तो तोच आहे. फक्त या उपाधीमुळे त्याला पिता म्हटलं. त्या पुत्राला पुत्र झाल्यामुळे पुन्हा एक उपाधी चिकटली, त्याला आजोबा म्हटलं. पुरुष तोच आहे. म्हणजे सारांशाने जर बोलायचं झालं तर जे एकमेव द्वितीय आहे, हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, मी जाणीवपूर्वक वापरतोय. एकमेव द्वितीय. दुसरं खरं तिथे काही नाहीच. ती श्रुती आपल्याला जे सांगते, मनसे वेद माप्तव्यम नेह नानास्ति किंचन. ते आता उमगायला लागतं आपल्याला की मला अखंड नानात्व दिसत आहे, मला अखंड भेद दिसतात आहेत. आता दिसणं स्वाभाविक आहे, कारण ते डोळ्याचं कामच आहे. डोळा नावाचं इंद्रिय कार्य करत असेल तर भेद दिसणारच आहे. बुद्धी काम करत असेल तर ती मला भेद सांगणार पण आहे, की हा पुरुष आहे, हा स्त्री आहे, ही हा हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा आपल्या ओळखीचा आहे, हा अनोळखी आहे. हे सगळं होणं स्वाभाविक आहे. पण ते सत्य नाही आहे. हे केव्हा लक्षात येतं? जेव्हा खऱ्या सत्याचा, जे एकमेव द्वितीय आहे, म्हणून मी म्हणालो, त्याचा जेव्हा अनुभव येतो, तेव्हा हे नानात्व जरी दिसत राहिलं त्या मृगजळाप्रमाणे, ते मृगजळ दिसत राहिलं तरी मला आता फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे पाणी नाही आहे, हे मृगजळ आहे. म्हणून मी म्हणालो एकमेव द्वितीय महत्वाचा शब्द आहे. एकमेव द्वितीय आहे, अखंड एक रस आहे. हाही शब्द अत्यंत महत्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये भेद नाही शक्य. हे जे उपाधी आणि मग जीवाची उपाधी ही आणि ईश्वराची उपाधी, ह्या आपण त्याच्यावर काय करतो आहोत? आरोप करत आहोत. ही माझी कल्पना आहे, हेच तर सांगणं सुरू आहे. त्याच्यामध्ये स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित अखंड एक रस. विजातीय तर नाही, सजातीयही शक्य नाही, स्वगत सुद्धा नाही. कारण ते कसं आहे? ते निराकार आहे, ते निर्गुण आहे, ते निरवयव आहे. भेद पडतीलच कसे? अखंड एक रस, सच्चिदानंद ब्रह्म, हे हे जगाचं जी उपादान कारण आहे, जी तमः प्रधान प्रकृती, शास्त्र आपल्याला सांगतं या जगताची निर्मिती कशी झाली. सूक्ष्म जगत म्हणजे ते मूळ माया, गुणमाया, जडमाया, तन्मात्रा वगैरे सगळं आत्ता आपण सोडून देऊ, तोही विषय आपला झालेला अभ्यासून. पण तमःप्रधान प्रकृती जी या जगताचं उपादान कारण आहे, जसं माती मडक्याचं उपादान कारण आहे, तसं या जगताचं उपादान कारण काय आहे? माया. त्या मायेचा उपाधित्वाने स्वीकार करून हे जे ब्रह्म नावाचं तत्व, हे जे जगत नावाचा अध्यास आहे, त्याचं ते अधिष्ठान होतं. ती रज्जू त्या सर्पाचं अधिष्ठान होते. गरज आहे, कारण रज्जूच नसती तर सर्पाचा भास झाला असता का आपल्याला? नसता झाला. ह्या दृष्टीने तिचं अधिष्ठान आहे. बाकी त्याचा थेट काही संबंध आहे का? रज्जू, आता सर्प मला समजा तो हिरव्या रंगाचा साप मला भासला त्याच्यात, ती दोरी होते का हिरव्या रंगाची? नाही. ती दोरी विषारी होते का? नाही.
पण तिच्या अधिष्ठानामुळेच हा भास होतो. ती नसती, रज्जूच नसती तर भास झाला असता का? नाही. म्हणून म्हटलंय की त्या तमप्रधान प्रकृतीचा ते उपाधित्वाने जणू काही स्वीकार करून या जगताचं ते अधिष्ठान होतं. काय? ब्रह्म नावाचं तत्व. बरं, तेच ब्रह्मतत्व जेव्हा शुद्ध सत्वप्रधान मायेचा उपाधित्वाने स्वीकार करतं, तेव्हा ते या जगताचं निमित्त कारण होतं, ज्याला ईश्वर असं म्हणतात, ज्याचा आपण अखंड विचार करतोय आत्ता आपल्या चालू विषयामध्ये. म्हणजे काय झालं? या जगताचं उपादान कारण, निमित्त कारण, एकच गोष्ट. आणि पुन्हा त्याच्यापासून भिन्न राहून नाही तर तेच होऊन, म्हणून अभिन्नो निमित्त पादान कारण ईश्वराला म्हणतात या जगताचं, ते ह्या दृष्टीने. पण उपाधीमध्ये भेद केलाय. आता तो पुन्हा, आज आपल्याला वेळ नाही ते सगळं बघायला, पण उपाधीमध्ये भेद का केला? कारण जगताची निर्मिती केली म्हणजे कार्य केलं, कार्य करण्यासाठी कोणीतरी चेतन लागतो, बरोबर? त्या चेतनाला त्या कर्माचं पूर्ण ज्ञान असावं लागतं. आणि म्हणून तिथे शुद्ध सत्वप्रधान मायेची उपाधी असं म्हटलं. आणि तशीही ईश्वराची माया ही नित्य निरस्त असते. ईश्वराला कधीही म्हणजे त्या मायेचा निराश करून घ्यावा लागत नाही, कारण ती त्याचीच शक्ती आहे. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया, भगवद्गीता. दैवी ही एषा, अरे माझीच आहे ती शक्ती. मम माया. मुद्दा शुद्ध सत्वप्रधान मायेचा उपाधित्वाने स्वीकार करून काय होतं? निमित्त कारण होतं, ईश्वर होतो. आणि तेच ब्रह्मतत्व जेव्हा मलिन सत्वप्रधान अविद्येचा उपाधित्वाने स्वीकार करतं, तेव्हा ते जीव म्हणवलं जातं. सारांशाने मी बोलतोय, आत्तापर्यंत जी सगळी मांडणी केली, भागत्याग लक्षणा किंवा जहत जहल लक्षणा शिकताना, तत्वमसी महावाक्याचं चिंतन करताना ती कशी लावून घ्यायची हे सांगण्यासाठी सारांशाने आपण बोलतोय. एकच तत्व ब्रह्म नावाचं, एकमेव द्वितीय, पुन्हा स्वगत सजातीय विजातीय भेदरहित अखंडैक रस सच्चिदानंद, एकच तत्व. पण उपाधी बदलली, नावं बदलत आहेत. आता आपल्याला लक्षात येईल की लक्षार्थाने एकत्व कसं सांगितलं. तत् त्वम असी हे कसं सिद्ध होतं, कसा त्याचा बोध करून घेता येतो. कारण तत्व एकच आहे. उपाधी हा मी त्याच्यावर केलेला आरोप आहे. आणि मी जेव्हा असं म्हणतो की ब्रह्म नावाचं तत्व काय शुद्ध सत्वप्रधान मायेचा स्वीकार करतं, किंवा मलिन सत्वप्रधान मायेचा स्वीकार करतं इत्यादी, हा काय आहे? हा त्याच्यावर केलेला आरोप आहे, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये अध्यारोप असं म्हणतात. कारण मगाशीच आपण बोललो, जे काहीच करत नाही, निष्कर्म ब्रह्म ही जर व्याख्या असेल, ते अमन असेल, ते अप्राण असेल, ते अजिव्ह असेल, ते अनेत्र असेल, म्हणजे वर्णन आहे असेल नाही, ते आहे, श्रुतीतलं वर्णन आहे. तर मग ते स्वीकार कसं करेल एखाद्या गोष्टीचा, या उपाधीचा? म्हणून हे स्पष्टीकरण देऊन टाकतोय. हा, नाही तर ब्रह्मतत्वाच्या बाबतीत बोलताना फारच सावधगिरीने बोलावं लागतं. स्वीकार म्हटल्याबरोबर असं वाटू शकतं, ओ ते काहीतरी करतं न. हा मी त्याच्यावर केलेला आरोप आहे. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला सकाळी उगवतो, पश्चिमेला सायंकाळी मावळतो. दिवसभर सूर्य चालत असतो पूर्वेकडून पश्चिमेकडे. हा काय आहे? हा माझा अनुभव निश्चित आहे, पण हा सूर्यावर केलेला आरोप आहे. सूर्याच्या दृष्टीने मी जेव्हा विचार करतो, तेव्हा उदो अस्ताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे, माऊली बोलते ज्ञानेश्वरीमध्ये. सूर्य चालतो ही माझी भाषा आहे, कारण माझा तो अनुभव पण आहे. गंमत म्हणजे माझा अनुभव, आपल्या सर्वांचा अनुभव आहे. सकाळी उगवला, संध्याकाळी मावळला, ही आपली भाषा आहे. पण हा आरोप जसा ठरतो अंतिमतः सूर्यावरती केलेला, कारण तो जागेवरचा हलत नाही.
अगदी त्याप्रमाणे हा आरोप मी ब्रह्मतत्वावरती केलेला आरोप आहे. कारण ते तर निष्कर्मम ब्रह्म असं याचं वर्ण आहे, जे काहीच करत नाही, संभवतच नाही तिथे कृती. कारण ते अमन, अप्राण, अजिव्ह, अनेत्र असं सगळं काही आहे. आणि म्हणून उपाधी आणि उपाधिकृत जो धर्म, ज्याचं आपण मागच्या वेळेला खूप सविस्तर चिंतन केलं होतं, की तत्पद वाच्यार्थ ईश्वर, त्वमपद वाच्यार्थ जीव, त्यांचे धर्म, म्हणजे उपाधी सहज विचार केला तर एक सर्वज्ञ आहे, एक अल्पज्ञ आहे, एक सर्वशक्तिमान आहे, एक अल्पशक्तिमान आहे, एक ईश आहे, एक अनीश आहे. आठवत असेल मागच्या वेळेस सगळं. हे उपाधी सहचं बोलणं आहे, ह्याला वाच्यार्थ म्हणायचं. आणि उपाधी बाजूला काढली, बाजूला काढणे, पुन्हा एकदा त्याग आणि भाग, जे सामायिक आहे त्याचा स्वीकार करणे. म्हणून उपाधी आणि उपाधिकृत जे धर्म, त्यांनी या चैतन्याचा भेद जाणवतो, भासतो, वाटतो. स्वरूपानी चैतन्यामध्ये भेद नाही, कारण चैतन्य एकच आहे, कारण ते एकमेवा द्वितीय आहे. उपाधी बदलली की त्याच्याकडे बघताना मी कधी जीव म्हणतो, तर कधी ईश्वर म्हणतो. कधी कुटस्थ जीवाच्या संदर्भात बोलताना, त्याच ब्रह्मतत्वाबद्दल बोलताना मी त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतो. ते ईश्वराच्या बाबतीत बोलताना मी त्याला ब्रह्मचैतन्य म्हणतो. ही माझी भाषा झाली. मी सूर्यावर वाटेल ते म्हणू शकतो. सूर्य मावळला, सूर्य आला, सूर्य गेला, सूर्य दिसेनासा झाला का? कारण ढग आले काळे. किंवा रात्री सूर्य गेला, अंधार पडला. याच्यापेक्षा दुसरा मोठा आरोप असू शकतो का सूर्यावरती कुठला? मुद्दा ही उपाधी आणि उपाधिकृत धर्मानी ह्या चैतन्याचा भेद आहे. आणि म्हणून महावाक्याचं जेव्हा ध्यानकाळी आपण चिंतन करतो, कारण विचार केला तर अक्षरशः अजून किती छोटं वाक्य असणार आहे. 3 पदांचं वाक्य आहे फक्त. तत्त्वम असी. असी म्हणजे आहे, त्यामुळे ते क्रियापद सोडूनच द्यायचं. तत्त्वम करायचा विचार. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की उपाधीचा त्याग, हे आपण आत्ता सध्या जे बोलणं आपलं सुरू आहे, हे आपण लक्षणं समजून घेतो आहे, शास्त्रीय विषय आहे, त्यामुळे सैद्धांतिक मांडणी जास्त आहे. पण उपाधीचा त्याग हा साधनेचा भाग आहे. कारण उपाधी म्हणजे काय, असं आता जसं मी एक सदरा घातला, हा काढून टाकला की सदराचा त्याग केला. तसं उपाधी असं काही अंगावर काही, किंवा जे जीवनमुक्त आहेत, ज्ञानी आहेत, मग ते काय देहाचा त्याग करतात का? उपाधीचा त्याग म्हणजे नाही. मग त्याग नेमका होतो कशाचा? ती उपाधी मी आहे या ममत्वाचा त्याग होतो. देह प्रारब्धाप्रमाणे राहिला तर राहणारच आहे तो, म्हणजे राहिला तरचा विषयच नाही, तो राहणारच आहे. आणि प्रारब्धाने जेव्हा जायचा तेव्हा जाणारच आहे. तुम्हाला ज्ञान झालं आहे का नाही झालं आहे, हा तिथे निकष नाही. प्रारब्ध देहाला धरून आलेला आहे. ज्या दिवशी प्रारब्ध संपेल त्या दिवशी हा देह जाणार आहे. त्यामुळे त्याग कशाचा होतो? तर आसक्तीचा त्याग होतो. मी देह आहे ही जी भ्रामक कल्पना आहे, ती पूर्णपणे तिथे निघून जाते. ह्याला म्हणायचं उपाधीचा त्याग. आपण पंचकोशांच्या वेळेला पण बोललो होतो, आणि मी तेव्हा हे म्हणालो होतो की हा जो तिसरा टप्पा येणार, त्याच्यात आपण अजून विचार करणार आहोत. व्हॉटमध्ये पण केलेला आहे की पंचकोशांचा निराश करायचा असतो. म्हणजे काय? म्हणजे उपाधीचा त्याग आहे, दुसरं काय आहे? ही उपाधी आहे. सगळ्यात जी डोळ्यांनी दिसते स्थूल देह उपाधी, अन्नमय कोश, प्राणमय कोश उपाधी, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, या सर्व त्या ब्रह्मतत्वाच्या उपाधी, कुटस्थ चैतन्याच्या उपाधी, आत्मतत्वाच्या उपाधी. आणि त्या उपाधींचा त्याग हा साधनेचा मोठा प्रांत आहे.
तो त्याग तेव्हाच मला संभवतो ध्यानकाळी. म्हणजेच माझं ध्यान तेव्हाच यशस्वी होऊ शकतं आणि त्याचं रूपांतर समाधीमध्ये होऊ शकतं, जेव्हा इतर जो काळ आहे जागृतीचा, त्या काळामध्ये मी त्या, ज्याला मी आत्ता उपाधी शब्द वापरला, त्या उपाधींवरच्या आसक्तीच्या त्यागाचा अभ्यास केलेला असेल. याला म्हणायचं अधिकार प्राप्ती. याला म्हणायचं अधिकार प्राप्ती. म्हणून मी म्हणून तर परमपूज्य काका म्हणतात, नाही तर ते जेठा मारणं, काका म्हणतात जेठा मारून बसला आपलं म्हणजे काय, मांडी घातली डोळे मिटले, पुन्हा जादूची कांडी फिरल्यासारखं काहीही होणार नाही आहे. मी जसं जगत आलो तसंच जगणार, स्वैर जीवन जगणार, इंद्रिय पातळीवरती जीवन जगत राहणार, जणू काही त्या उपाधी म्हणजे मी इतक्या सत्यत्वाने माझा व्यवहार करत राहणार. आणि अशी अपेक्षा करणार, संध्याकाळी घरी गेल्यावर मी साधनेला ध्यानाला बसलो की जणू काही 5 मिनिटात माझं ध्यान लागलं पाहिजे. असे माझे विचार जेव्हा असतात तेव्हा सद्गुरू डॉक्टर काका माझ्याकडे पाहून म्हणतात, या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे. ते वाक्य माझ्यासाठी राखीव असतं. या ध्यानाला काय ध्यान लागणार आहे. देहाची आसक्ती तशी, मी माझं दिवसभर सुरू, एकच चित्तामध्ये अखंड विचार, मीचा नाही तर माझ्याचा, संपला. आणि तरी अपेक्षा आहेच की माझं ध्यान लागावं. कारण तिथे उपाधीचा त्याग, जेव्हा वैचारिक जो त्याग करावा लागतो, जो निराश करावा लागतो, तो तिथे शक्य होत नाही. कारण पायाविण भिंत तातडीची, तुकाराम महाराज. पाया घालत नाही साधनेचा आणि ध्यानाची भिंत उभारायला जातो. जाऊ दे, अनेक ठिकाणी ध्यानाचे वर्ग चालतात, मी त्याच्यावर बोलणार होतो पण बोलत नाही. आपल्याला एवढं पुरेसं आहे, सुज्ञ माणसांना कळतं. अधिकार प्राप्तीबद्दल न बोलताना जर ध्यान आपण शिकत असू, ध्यान शिकायला हरकत काहीच नाही, कारण शिकावं तर लागणारच आहे कधीतरी. पण एक लक्षात ठेवायचं, ध्यान सिद्ध तेव्हाच होणार आहे जेव्हा मी अधिकार प्राप्त करीन. आणि अधिकार प्राप्त याचा अर्थ, या ज्या सर्व उपाधी आहेत त्या उपाधींचा माझ्या अंतःकरणामध्ये त्याग झालेला असला पाहिजे. म्हणजे त्याच्यावरचं महत्त्व, ममत्व, आसक्ती गेलेली असली पाहिजे. म्हणून माऊली म्हणते, मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. काही भगवे कपडे घालावे लागत नाही संन्यासी होण्यासाठी. घातले तर हरकत नाही आहे, पण ते घातले म्हणजे संन्यासी होतो असं नव्हे. आणि ह्या पद्धतीने जेव्हा आपण महावाक्याचं चिंतन करतो, त्यातला जो अभेद आहे, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य ही जी भाषा आहे ती उपाधीसह आहे, पण त्यातला मूल स्वरूपतः जो अभेद आहे तो मी समजावून घेतो, तेव्हा त्याचा एक अजून छान छोटासा पैलू आहे, जो याच्या आधी पण मी एकदा बोललो होतो, पण या संदर्भात पुन्हा एकदा बोलीन. पण पुढच्या सत्रात, कारण आपली वेळ झाली आहे, तो विषय पूर्ण होणार नाही. त्याला ओतप्रोत भाव असं म्हणतात. महावाक्याचा ओतप्रोत भावाने चिंतन करायचं असतं. म्हणजे तत् त्वम असी आणि त्वम तत् असी, असाही विचार करायचा असतो. कारण दोन्हीचा उपयोग आहे, तो कसा आहे ते आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि मी जसं म्हणालो होतो की लक्षणा हा जो विषय, पुन्हा लक्षणा वृत्ती आहे, पदाच्या ठिकाणी असलेली शक्तिवृत्ती आणि लक्षणवृत्ती, याचा आपण 1-2-3 सत्र झाले अभ्यास करतो आहे. त्या विषयाची परिपूर्णता आज इथे होते आहे. हा विषय आपण इथे पुरेसा त्याचा विचार केलेला आहे. त्याचा उपयोग पण छान महावाक्याच्या चिंतनामध्ये कसा होतो हे आपण समजावून घेतलेलं आहे. त्यामुळे लक्षण हा विषय इथे पूर्ण होतो आहे. पुढच्याला सुरुवातीलाच आपण ओतप्रोत भावाचा विचार करू. आणि मी जसं मागच्याला म्हणालो होतो की प्रत्यक्ष महावाक्य म्हणजे काय, एखाद्या वाक्याला महावाक्य का म्हणतात, किंवा महावाक्य आणि अवांतर वाक्य याच्यात काय फरक आहे, जी 4 महावाक्य आहेत 4 वेदांची, त्यात काही फरक आहे का,
शब्द तर निश्चितच वेगळे आहेत. तत्त्वमसी वेगळं, अहम ब्रह्मास्मी वेगळं, अयम आत्मा ब्रह्म वेगळं, प्रज्ञानम ब्रह्म वेगळं. पण वेगळं म्हणजे पदं वेगळे आहेत, पण सांगणं एकच सुरू आहे का इत्यादी, हे सर्व महावाक्याचे जे विचार आहे. तर महावाक्य हाच विषय आपण पुढच्या सत्रामध्ये घेणार आहोत. आणि त्याचं जे काय होतील 2-3 सत्र, महावाक्य हा विषय आपण घेऊ आणि हळूहळू आपल्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटाकडे जाऊ. आणि तिसरा जो टप्पा आहे हाऊ, त्याची लवकरच आपण सुरुवात करू. एवढं बोलतो आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा. तुम्हाला इथून आधी सगळ्यात आधी नमस्कार करते. तर मागच्या मंगळवारी सत्र झालं, पण असं वाटलं खूप दिवसांनी आपलं सत्र होत आहे. नेहमीप्रमाणे अतिशय छान विषयाची मांडणी झाली. तुम्ही सांगता तेव्हा कळतं असंही वाटतं, पण तुम्ही म्हणताय तसं अमूलाग्र बदल आणि विचाराचं साधन हेच जमू दे ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आता आपण भजन सेवेकडे वळूया. आज आपल्याला भजन सेवा देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे सौ नीताताई जोशी. आणि नीताताई इथे बे एरियातच राहतात, कॅलिफोर्नियामध्ये. परमपूज्य डॉक्टर काकांच्या त्या अनुग्रहित आहेत. आणि ते हे जे आज जे पद म्हणणार आहेत ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि स्वतः एका रागात बसवलेलं सुद्धा आहे. त्यांना नेहमीच औचित्य साधून किंवा कुठलंही कार्यक्रम असेल, सोहळा असेल, त्या निमित्ताने छान छान पदं सुचत असतात आणि त्या गटावर पाठवत असतात. तर फार वेळ न घालवता आता मी नीताताईंना विनंती करते की त्यांनी आजच्या भजन सेवेला प्रारंभ करावा. जय श्रीराम नीताताई. जय श्रीराम. प्रथम मी माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते. येत आहे ना ऐकू? होत आहे व्यवस्थित. हा. परमपूज्य मंगेश दादांना पण माझा साष्टांग नमस्कार आणि आपण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर हे मी पद मला सद्गुरु कृपेनीच हे सुचलेलं आहे. आणखीन काही जर माझ्या चुका असतील तर त्या मला सांगा. जे काय बरोबर असेल ते त्यांनीच सुचवलेलं आहे, त्याच्यामुळे बघूया. तर ज्ञानाचे आपल्याला म्हणजे आत्मज्ञान होण्यासाठी 3 प्रतिबंध आहेत, तर त्याच्यावर आधारलेलं आहे हे. आणि मी काही चाल लावलेली नाही, पटदीप रागातल्या एका बंदिशच्या चालीवर बसवलेलं आहे बस. मी चाल नाही लावलेली. ज्ञानाचे 3 प्रतिबंध भगवंता सोडविहे बंध राम कृष्ण हरी. कामना विषयांची हाची मलबंध, कामना विषयांची हाची मलबंध, कामना विषयांची हाची मलबंध, आवरुनी इंद्रिये सोडी निषिद्ध संग, भगवंत प्रेम करी चित्त शुद्ध, ज्ञानाचे 3 प्रतिबंध भगवंता सोडविहे बंध राम कृष्ण हरी. चंचलता चित्ताची विक्षेप बंध, चंचलता चित्ताची
चित्ताची विक्षेप बंध, चंचलता चित्ताची विक्षेप बंध, निष्काम उपासना करी अंतरंग, नामानुसंधान करी चित्त शांत, ज्ञानाचे तीन प्रतिबंध भगवंता सोडविहे बंध, राम कृष्ण हरी. अज्ञानाचे आवरण आत्मस्वरूपावर, अज्ञानाचे आवरण आत्मस्वरूपावर, अज्ञानाचे आवरण आत्मस्वरूपावर, वेदाभ्यास करुनी करी गुरु सेवा, होता गुरु कृपा होई साक्षात्कार, ज्ञानाचे तीन प्रतिबंध भगवंता सोडविहे बंध, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. वा, अतिशय सुंदर पद रचलं आहे नीताताई, आणि तू म्हणतेस खूपच छान. वा, खूपच. सद्गुरूंचीच प्रेरणा आहे इथे.